आज संकष्टीसाठी बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवला होता शिरा। दर संकष्टीला मोदक करणं काही शक्य नसतं। शिरा बनवण्यासाठी एका पॅन मध्ये तूप गरम करून घेतलं, त्यामध्ये रवा घालून रवा छान बदामी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा। रवा आपल्याला मंद गॅसवरच खमंग असा परतून घ्यायचा आहे। रवा होत आल्यावर स्मॅश केलेली केळी ह्यामध्ये घालून घ्यायची आहेत। केळी घातल्यामुळे शिऱ्याला खूप छान स्वाद येतो आणि केळी अशी तुपावर परतल्यामुळे शिरा काळा होत नाही। असं व्यवस्थित हे परतून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये गरम केलेलं दूध आणि पाणी घालून घेणार आहोत। दूध आणि पाण्याचं मिश्रण ह्यामध्ये घालताना गॅस कमीच ठेवा, कारण ते अंगावर उडतं। आता हे ह्यामध्ये ओतून झाल्यानंतर आपण व्यवस्थित ढवळून घेणार आहोत। यामध्ये गुठळ्या होता कामा नये। आता सर्व दूध आणि पाणी रव्याने ऍब्झॉर्ब केलं आहे। आपल्याला हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे। हे व्यवस्थित झाल्यानंतर आपण यामध्ये साखर घालून घेणार आहोत। साखर घालून ही आपल्याला एकदा हे ढवळून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायचं आहे। असं केल्यामुळे शिऱ्यात गोडवा छान मुरतो आणि शिरा छान चवीला लागतो। आणि ह्या शिऱ्याची चव वाढवण्यासाठी ह्यामध्ये मी वेलची पावडर घालून घेतली आहे। वेलची पावडर घालून आपल्याला हे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मऊ लुसलुशीत असा शिरा आपला बनून तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही पण असा मऊ लुसलुशीत शिरा बनवा, खा, खाऊ घाला।